बबलू, ए बबलू, का काय का म्हणून बोलवलंस? सांगते. बबलू, एक छोटस काम करशील माझं? दुकानात ना काही आणायचंय का? अरे नाही रे बाबा, दुकानातून काय बी नाही आणायचं. ते श्रीकांतदाजी आहेत ना, हा त्याने बोलून घेऊन ये. पण मला अभ्यास करायचा होता ना. राजू, आल्यावर कर की. ठीक आहे, मी जाईन. मग मला काय भेटणार? तुझा आवडता शिरा. वय चालेल ना? आत्ता पळत जातो आणि त्यांचा हात पकडूनच घेऊन येतो. होय होय, निघतो. होय. आणि बाबा ए, धडपडू नकोस, नीट जा. वय तिला निरोप दिला हो म्हणाले भी इतना टाइम लावते तू. काय सांगावं, काय करावं, काय कळायलाच बघा. पण महपत काय झालं? हा कशाला डोसक्यात राग घालून घेताय? अहो ते आमचं सुदाम्या हा मानगुटीवर बसलंय पार. अहो ते तुमच्या कर्माची फळ आहेत ती. हा शेवंतावर चंगल केली हा आणि नसता धोंडा गळ्यात पडला. अहो आता आमसनी काय सपन पडलं होतं होय तो, हा के बी ना असं निघन म्हणून. मी तेव्हा सांगितलं होतं हा अनाथ आश्रमात काढायला पाहिजे होता. अहो, तिथंच तर पाठीभर शेण खाल्लं ना. हिला या बायकोला अजिबात अक्कल नाही बघा. म्हणली अनाथ आहे, आई बाप नाही याला आणि घरातली 4 काम करायला गडी माणूस पण सापडेल, हा म्हणून घेतला ठेवून. आता बसलाय डोक्यावर आमच्या. आता का उपे आता तो मोठा झालाय. शिंग फुटली, त्याला अक्कल आली. राहिला हे श्रीकांत गावात आल्यापासून आहे ना सगळी भूरफाटीच लागलेत बोलायला. ती सुगंधा, ती शिरपता आणि तो आपला सुदाम्या, सगळ्यांना दात आल्यात दात. मैपत त्यांचं हे जे दात आलेत ना ते सरपंचच्या कानावर घाला. ते सगळे येतील टाळ्यावर. अहो तेवढं बी कळत नाही वय आम्हाला. हा पण मुली गावातली लोक लय खवळल्यात बर का. आणि उरतो गाडा उरावर घेणार कोण? हा लादवीत बसली तर फवार फुटायचं. गाडवाला काबूत करता येत नसेल ना मग त्याला शिका. नाहीतर मग सगळं येतंय का डोसक्यात? काय बोलतोय ती? अहो कळायला का आम्ही लहान येतोय तवा, हा का बोळ्यानं दूध पितोय. आणि मुकादम तुम्ही लय गप गप काय बोला नाच. आपलं समजा कसं गुमसुम मध्ये चालते. तुम्ही पाहत राहा कसा डाव टाकतो ते मी. काय